नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण वीरांना सलामी हा पाठ अभ्यासतो आहे. अनुराधा प्रभू देसाई यांचा हा पाठ, ज्यांनी विजय स्तंभासमोर शपथ घेतली होती की पुढील 5 वर्ष ते या या ठिकाणी या भूमीवर येऊन वीरांना सलामी देतील. आणि त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी जातही होत्या. आणि ठरल्याप्रमाणे म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या श्रावण महिन्यामध्ये राखी पौर्णिमा असते. आणि राखी पौर्णिमा हा बहीण भावाचा सण, भावाचं बहिणीवर आणि बहिणीचं भावावर असलेलं प्रेम, त्यांचं नातं कायम घट्ट राहण्यासाठी त्यांनी हा दिवस निवडला. आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि राखीचा सन्मान होईल असं असा विचार करून ते त्या ठिकाणी मिशन लडाख त्यांनी सुरू केलं. आणि तिथे सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये त्यांना भेटण्यासाठी ते गेले. आणि त्यांना 14 कोरचे कर्नल झा यांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यांच्या भेटीसाठी ते त्या ठिकाणी गेले. इथपर्यंत आपण याच्या आधीच्या पाठामध्ये याच्या आधीच्या परिच्छेदामध्ये याची चर्चा केलेली आहे. आज आपण पाहणार आहे पाठ्यपुस्तकाचं पान नंबर 21 आणि परिच्छेद आहे. इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभू देसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज माझ्या मंगला मावशीसारखा आहे. खरं की काय? बरं, ती मंगला मावशी तर ती मी अनु मावशी, मी म्हणाले. पापण्या भिजू नयेत याची दखल घेत तो म्हणाला, मासी क्या मैं आपके गले लग सकता हूँ? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय, ह्या सगळ्या काका मावशींना पण भेट. तिथे जेव्हा पँगॉकच्या लेककडे ते एका रेजिमेंटमध्ये भेट द्यायला गेले, त्या ठिकाणी अर्थातच त्यांचं यथोचित असं स्वागत झालं, आतिथ्य झालं. आणि तिथे एक मुलगा त्यांच्या जवळ आला, लेखिकेच्या जवळ आला. आणि त्यांनी विचारलं की तुम्हीच अनुराधा प्रभू देसाई का? जेव्हा लेखिकेने हो म्हटलं, तेव्हा त्या मुलांनी तुम्ही माझ्या मंगला मावशीसारख्या आहात किंवा मंगला मावशीसारखा तुमचा आवाज आहे असं म्हटलं. त्यावेळेला मी तुझी अनुमावशी असं जेव्हा लेखिकेने म्हटलं, तेव्हा तो भावनावश झाला. आपल्या डोळ्यांमध्ये पाणी येऊ नये याची त्यांनी दखल घेतली. आणि मी तुम्हाला भेटू शकतो का, किंवा मी तुमच्या गळाभेट तुम्ही करू शकतो का, असं त्यांनी विचारलं. आणि तिथे कदाचित त्याला त्याच्या मंगला मावशीची आठवण आली असेल असं लेखिकेला वाटलं. आणि म्हणून लेखिका म्हणतायत की मीच काय, या सगळ्या काका आणि मावशींना पण तू भेट. या परिच्छेदामध्ये आपल्याला अमराठी वाक्य सुद्धा बरेचसे आलेली दिसत आहेत. ठीक आहे. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला. सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं. आणि ते त्याच दिवशी होतं, म्हणजे ज्या दिवशी लेखिका तिथे भेटायला गेल्या होत्या, सैनिकांना भेटायला गेल्या होत्या, त्या दिवशी त्या मुलाच्या मावस बहिणीचं लग्न होतं, त्या सैनिकाच्या मावस बहिणीचं लग्न होतं. आणि जेव्हा तो सगळ्यांना भेटला, तेव्हा त्याच दिवशी त्याला कळलं होतं. परंतु त्याला रजासुद्धा मिळाली होती, पण मिळालेली रजा काही कारणामुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक तो शोधत असणार तो, असं लेखिका म्हणतात. म्हणजे पहा, घरापासून आणि परिवारापासून दूर असणारे हे जे सैनिक आहेत, या सैनिकांना आपल्या घराची, आपल्या परिवाराची, आपल्या परिवारातील सदस्याची आठवण आल्यावरती किती भावनाविवश होतात, हे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. की मावस बहिणीचं लग्न ठरलंय, रजा मंजूर झालेली रजा रद्द झाली, आणि त्यामुळे तो भावनावश झाला. आणि लेखिका ज्यावेळेला त्या ठिकाणी गेल्या, तेव्हा त्यांचा आवाज आपल्या मावशीसारखा आहे असं त्यांना जाणवलं. म्हणून लेखिकांना असं वाटलं की माझ्यामध्ये तो त्याची मावशी, आणि इतर लोकांमध्ये, त्या लेखिकेसोबत असलेल्या इतर लोकांमध्ये तो त्यांचा नातेवाईक शोधत असणार कदाचित. म्हणजे असं म्हणूया आपण, दुधाची आहान ताकावरती भागवणे, या पद्धतीने लेखिका सांगतायत. ह्या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप बडी पार्शल हो. पार्शल मतलब भेदभाव करणे, म्हणजे तुम्ही खूप पार्शलिटी केली असं त्यांना म्हणायचं आहे. क्यों, क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया? जवळजवळ अर्धा तास ती, म्हणजे जेव्हा लेखिकेला तो मुलगा भेटला आणि मग माझ्या मंगला मावशीसारखा तुमचा आवाज आहे असं म्हटलं, आणि मी तुमच्या गळाभेट घेऊ शकतो का असं विचारलं, आणि लेखिकेने त्यांना परवानगी दिली. त्यानंतर इतर मुलांनी सुद्धा त्यांना लेखिकेकडे आले आणि आपण खूप पार्शल आहात, तुम्ही भेदभाव करता असं त्यांनी म्हटलं. लेखिकेने विचारल्यानंतर मात्र तो तुम्हाला भेटू शकतो, तर आम्ही काय पाप केलं असं विचारतात. आणि अर्थातच जवळजवळ अर्धा तास ती कॉबॅट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. कॉबॅट वर्दी याचा अर्थ
द्वंद्व युद्धाच्या वेळेला जो गणवेश घातला जातो त्या गणवेशाला कॉबर्टवर्दी म्हणतात. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो. आम्ही नुसत्या भेटीतून म्हणजे फक्त भेटलेच, ते त्यांचे नातेवाईक नव्हते, परंतु त्या भेटीतून ते मायेची पाखर घालत होते. मायेची पाखर घालणे वाक्प्रचार आहे, अंडरलाईन करून घेत चला तुम्ही. मायेची पाखर घालणे याचा अर्थ माया करणे, प्रेम करणे. पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. घरापासून दूर असलेले, परिवारापासून दूर असलेले हे जे सैनिक आहेत ते त्यांना जेव्हा लेखिका आपले मायाची पाखर घालत होते त्यावेळेला त्यांना तो जो भावनिक ओलावा जाणवला तो त्यांना तितकाच उबदार वाटला होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्या का म्हटलेलं आहे, कारण देशाचं आणि देशातल्या लोकांचं रक्षण करण्याचं काम हे करतात म्हणून ते आपले त्रातेच आहेत, आपलं रक्षण करणारे आहेत. त्या सर्व त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या राखी बांधून बाहेर पडलो आणि त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. जेव्हा लेखिकेने रक्षाबंधनाच्या दिवशीच ते तिथे होते आणि त्यामुळे मग रक्षाबंधनामध्ये किंवा राखीच्या धाग्यामध्ये त्यांनी राखीचा धागा किंवा राखी त्यांच्या हातामध्ये बांधली आणि आम्ही कायमचे गुरफटलो. म्हणजे एक भावनिक जी ओढ आहे किंवा भावनिक जी गुंतागुंत आहे ती त्या ठिकाणी झाली. बीज अंकुरत होते, धुमारी फुटायला थोडा अवधी लागणार होता. बीज कशाचं? बहीण भावाच्या नात्याचं आणि प्रेमाचं बीज त्यांच्या ठिकाणी अंकुरत होते आणि धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता. त्यानंतर लेखिका सांगतायत की प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. प्रवासाचा हा त्यांचा शेवटचा आता टप्पा. कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. कारगिलमध्ये प्रवेश करताना एक पूल लागला आणि त्या पुलावरती एक सैनिक तैनात होता. आपल्या कर्तव्यावर तो तिथे हजर होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूंगा, मेरी बडी होगा, मतलब मेरा साथी. बडीचा अर्थ इथे साथी. लेखिका ज्यावेळेला कारगिलमध्ये शिरत होत्या त्यावेळेला तिथे लागणाऱ्या एका पुलावरती एक सैनिक तैनात होता आणि लेखिकेंच्या गाडीची 4 गाड्या घेऊन ते गेले होते. जवळपास 24 लोक ते सगळे गेले होते आणि या गाड्यांची तपासणी चालू असताना त्याच्याशी लेखिकेने गप्पा मारल्या आणि त्यांनी म्हटलं की कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला. म्हणजे उद्या तुम्ही याच रस्त्याने परत जाणार आहात असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूंगा. लेखिका म्हणाला ठीक आहे, उद्या पुन्हा भेटूया. तर तो म्हणाला नाही, मी नाही असणार. कारण काय की मेरा बडी होगा, बडी म्हणजे सखा, साथी, त्यांच्यासोबत काम करणारा दुसरा. मेरा बडी होगा मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े तो यहाँ जरूर आना. पण त्यांनी परत लेखिकेला सांगितलं, मी जरी नसलो तरी कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला आवश्यकता पडली तर तुम्ही जरूर या ठिकाणी या, असं त्यांनी त्यांना सांगितलं. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो. जसं त्यांनी ठरवलं होतं त्याप्रमाणे त्यांचा जो कार्यक्रम होता तो आटपून ते पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावरती आलेत. तर तो बच्चा उभा होता. तो तैनात असलेला सैनिक त्याच ठिकाणी उभा होता. अरे तू परत आलास? ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बडी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ. पहा, कल हम फिर मिलेंगे असं जेव्हा लेखिका त्याला म्हणतात तेव्हा कल मैं यहाँ नहीं रहूंगा असं म्हटलं आणि मेरा बडी रहेगा, बडी म्हणजे मेरा साथी रहेगा. परंतु जेव्हा लेखिका आपला कार्यक्रम आटपून परत आल्या तेव्हा त्या पुलावर तोच सैनिक उभा असलेला तो त्यांना दिसला आणि म्हणून लेखिकेने त्याला विचारलं की अरे तू परत आलास? या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला आणि हसून म्हणाला की मी गेलोच नव्हतं, कारण माझा जो साथी आहे, माझ्यासोबत काम करणारा म्हणजे एक दुसरा सैनिक साथी जो आहे तो बिमार पडला, तो आजारी झाला आणि म्हणून मग मी कालपासून इथेच आहोत. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथेच उभा होता.
म्हणजे आपण एकूण यांची कल्पना केली, सैनिकांची कल्पना केली, तर आपल्या लक्षात येतं की किती कष्टप्रद जीवन ते जगतात आणि कष्टप्रद जीवन जगूनही ते आपल्या देशासाठी, आपल्या देशवासियांसाठी आपल्या जीवाचीही पर्वा ते करत नाहीत. आपल्या कर्तव्यावर ते सातत्याने हजर असतात, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पहा, म्हणजे त्याचा साथी बिमार झाला किंवा आजारी झाला, तर म्हणून तो त्या ठिकाणीच अगदी 36 घंटे झाले तरी तो त्याच ठिकाणी उभा होता, तैनात होता. आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा म्हणजे असं म्हणू आपण, या वाक्यावरून दिसतं की तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती हास्य कायम होतं. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर? माझ्या 10 ते 5 ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. लेखिकेला माहिती आहे, आपली ड्युटी म्हणजे काय, की 10 ते 5, 10 वाजून 5 वाजेपर्यंतची ड्युटी केली की आपण आपल्या घरी. अशा प्रकारचं जे काही आपल्या सर्वसामान्य लोकांच्या ड्युटी म्हणजे कर्तव्य, काम करण्याची वेळ. आपल्या सर्वसामान्य लोकांचं हे जे रुटीन आहे, ज्याला आपण काय म्हणू, दैनंदिन आहे, ती विशिष्ट चौकट असल्यामुळे लेखिकेने त्याला विचारलं की अरे समजा तुझा जो बडी आहे तो आज पण नाही आला तर मग काय करायचं? तर परत तो हसून म्हणाला की मॅडम, कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. पहा, याला म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, नाही आला तो आज तरी चालेल, मग यासाठी मला अजून 2 दिवस लागले तरी चालेल. म्हणजे तो ठीक होईपर्यंत, तो बरा होईपर्यंत मी याच ठिकाणी उभा राहील, मी याच ठिकाणी तैनात राहील, मी याच ठिकाणाहून माझं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करेल, असं तो लेखिकेला सांगतो. आणि यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या कर्तव्यासाठी ते सदैव तत्पर असतात. तर जेव्हा हे इतक्या सहजतेने तू कसं बोलतोस, या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मॅडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. पहा, किती सहजतेने त्यांनी म्हटलंय की सगळं शक्य आहे. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट ठरवली, आपल्या डोक्याला, आपल्या मेंदूला त्या प्रकारच्या सूचना दिल्या, की मग सगळ्या गोष्टी कशा सहज सोप्या वाटायला लागतात. आणि त्यांना हे ट्रेनिंगच दिलेलं असतं, त्यांचं हे प्रशिक्षण झालेलं असतं. आणि म्हणून मग त्यांना माहिती आहे की आपल्याला याच पद्धतीनं, याच ठिकाणी, अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं, आपलं कर्तव्य निभवायचं आहे, अशी सूचना त्यांनी त्यांच्या मेंदूला दिलेली असते. आणि म्हणून तो सहज म्हणतोय की सब कुछ आसान है मॅडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. फक्त आपण स्वतः विचार केला, आपण आपल्याला विचाराचे संकेत दिले, आपण आपल्या बुद्धीला संकेत दिले, तर मग मात्र सगळ्या गोष्टी कशा सहज शक्य होतात, हे या वाक्यावरून लक्षात येतं. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा, सैनिकाचं वय किती आहे, केवळ 20-21 वर्ष. 21 वर्षाचा हा मुलगा हजरजबाबी आहे आणि आपल्या कर्तव्यासाठी सदैव तत्पर आहे. आणि तशा प्रकारच्या सूचनाच त्यांनी स्वतःच्या मेंदूला, स्वतःच्या बुद्धीला त्यांनी दिलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ओके, आपण बाकीचं जे काही नाही, एक आपण हा परिच्छेद घेऊया आहेच तर आता, ठीक आहे. 2006चा लडाख हा एक नवच रूप लडाख हा नवच रूप लेऊन समोर आला होता. 2006चा लडाख, 2006 मध्ये जेव्हा लेखिका त्या ठिकाणी गेलं, तर अर्थात त्यांचं नवीन रूप त्यांना पाहायला मिळालं. आभाळच फाटलं होतं, कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. आभाळच फाटलं होतं म्हणजे भरपूर पाऊस त्या ठिकाणी पडत होता. आणि कधी पाऊस न पडणारा हा जो काही प्रदेश आहे, तो मात्र आता ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होते. नद्या सदृश्य पाणी म्हणजे जणू काही नद्या नाहीत, पण नद्यामध्ये जसं पाणी वाहतं किंवा पाऊस पडल्यामुळे नद्या जशा वाहायला लागतात, तसं बऱ्याच ठिकाणी वाहणारं पाणी हे नद्यासारखं वाटत होतं, असं लेखिका आपल्याला सांगतात. बाकीचं आपण उद्याला पाहूया.